नमस्कार, मी प्रवीण चौधरी, पुणे ॲनिमल लिबरेशन या स्वयंसेवी संस्थेचा सदस्य आहे. आज आम्ही इथे अर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी जमलो आहोत. अर्थ डे म्हणजे काय, तर पृथ्वी आणि पृथ्वीचं पर्यावरण याचा जो ऱ्हास होत आहे त्याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी अर्थ डे हा साजरा केला जातो. तर आज आपल्या सगळ्यांना दिसतंय की पृथ्वीचं तापमान किती वाढत आहे. दरवर्षी ऊन वाढत आहे आणि ज्या पुण्यामध्ये कूलरची गरज पडत नव्हती तिथे आज आपल्याला AC लावून 24 तास राहावं लागत आहे. तर हे असंच वाढत राहिलं तर पृथ्वी आपली राहण्यायोग्य राहणार नाही. आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या कशा जगतील. जे मोठमोठे हिमनग आहेत, जे आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे ते हिमनग वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत आहे. हे असे बदल सुरू राहिले तर मोठा हाहाकार होणार आहे. तर हे याबद्दल आम्हाला जनजागृती करायची आहे की हे कसं थांबवावं, यात आपण काही योगदान देऊ शकतो का. पर्यावरणाच्या संरक्षणार्थ तुमच्याकडून काय होतं, तुमच्या संस्थेकडून काय करतो? हां, तर सगळ्यात आधी याचं मूळ कारण काय आहे. जे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, तापमान वाढत आहे, त्याचे मूळ कारणं काय आहेत. तर आपल्याला दोन कारणं याचे सर्वांना माहीत असतात की एकतर प्रदूषण वाढत आहे, की वाहनं वाढले आणि मोठमोठे कारखाने वाढले, याच्यामुळे प्रदूषण वाढत आहे. आणि दुसरं, या प्रदूषणाला कंट्रोल करण्यासाठी जे वृक्ष असतात तर त्या वृक्षांची पण आपण तोड करतोय, जंगलांची तोड करतोय. या दोन्ही कारणांमुळे हे जगाचं तापमान वाढत आहे. तर पण तिसरं एक खूप मोठं कारण आहे जे आपल्याला माहीत नसतं. ते कारण आहे पशुपालन. तर म्हणजे आता हे थोडंसं सरप्रायझिंग वाटेल की पशुपालनामुळे कसं काय प्रदूषण वाढेल. तर त्याचं कारण असं आहे की पशुपालनासाठी प्रचंड प्रमाणात जमीन लागते. म्हणजे पशूंना ठेवण्यासाठी आणि त्यांचं खाद्य पुरवण्यासाठी या दोन्हीसाठी खूप मोठ्या प्रमाणात जमीन लागते. तर त्या जमिनीसाठी आपल्याला ऑब्व्हियसली वृक्षतोड करावी लागते, जंगल तोडावे लागतात. तर एक कारण हे झालं. आणि दुसरं, भारतामध्ये आपल्याला माहीत आहे की डेअरी उद्योग हा दुग्ध व्यवसाय खूप मोठा आहे. तर दुग्ध व्यवसाय जो आहे तो गाई आणि म्हशीने चालतो आणि त्या दुग्ध व्यवसायामध्ये भारत जो आहे तो जगात अव्वल आहे, पहिल्या नंबरचा देश आहे. तर या गाई म्हशी ज्या असतात यांच्याकडून एक वायूचं उत्सर्जन होतं, तो वायू आहे मिथेन. तर आता मिथेन वायू जो आहे तो का घातक आहे. जसं आपल्याला माहित आहे की कार्बन डायऑक्साईड, त्याला आपण मानतो की कार्बन डायऑक्साईडमुळे प्रदूषण होतं आणि त्यामुळे तापमान वाढतं. पण मिथेन वायू जो आहे तो कार्बन डायऑक्साईडपेक्षाही 80 पटीने जास्त तापमान वाढवतो. म्हणजे 1 किलो कार्बन डायऑक्साईडने जेवढं तापमान वाढेल त्यापेक्षा 80 पटीने तापमान वाढेल मिथेन वायू, 1 किलो मिथेन वायूमुळे. तर हे बहुतेक कोणाला माहीत नसतं. आणि तो मिथेन वायू येतो कुठून, तर गाई म्हशी जे प्राणी असतात तर हे प्राणी त्याचं उत्सर्जन करतात आणि तिथून तो मिथेन येतो. तर भारतात इतक्या म्हणजे लाखो गाई आणि कोट्यावधी गाई म्हशी आहेत. तर तुम्ही विचार करा की किती मोठ्या प्रमाणात मिथेन उत्सर्जन होतोय आणि किती तापमान वाढवण्यात ते कारणीभूत ठरत आहे. तर हे झालं कारण. आता हां हां तर हां, बघा, गाई म्हशींना मारून टाकायचं असं आमचं स्टँड नाही, ही आमची भूमिका नाही आहे. तर तुम्ही जी बायोडायव्हर्सिटीबद्दल बोललात ते खूप चांगलं आहे. तर कसं आहे की पशुपालनामुळे बायोडायव्हर्सिटी निर्माण नाही झाली तर तिचा ऱ्हास झाला आहे, ती नष्ट झाली आहे. ती कशी, तर जंगलात तुम्ही पाहिलं तर कोणतेही प्राणी जे आहेत त्यांची संख्या खूप कमी असते. आता हरिण आहेत, ते गाई म्हशींसारखेच जे आहेत ते गवत खाणारे किंवा झाडपाला खाणारे प्राणी आहेत. हरिणांची संख्या भारतात किती असेल, 1 लाख 2 लाख हरिण असतील. पण गाई म्हशींची संख्या माहिती आहे किती आहे, 40 कोटी. ती कशी काय झाली, ती नैसर्गिकरित्या नाही झाली. आपल्याला त्यांचं दूध पाहिजे म्हणून कृत्रिमरित्या त्यांचं गर्भधारण करून आपण त्यांची संख्या वाढवलेली आहे. तर कोणत्याही एका प्राण्याची तुम्ही खूप संख्या वाढवणार, जशी की मानवाची इतकी आपण लोकसंख्या वाढवली तर आपल्याला माहीत आहे की त्याने समतोल बिघडत आहे. तसाच कोणत्या पण प्राण्याची संख्या वाढवली तर त्याने पण समतोल बिघडणार आहे. आणि तेच झालं आहे. कोंबडी, गाई, म्हशी यांचा आपल्याला उपयोग आहे, त्यांना आपल्याला मारायचं किंवा त्यांपासून दूध घ्यायचं म्हणून त्यांची संख्या आपण कृत्रिमरित्या इतकी जास्त वाढवली आहे की त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. तर यावर उपाय काय आहे की जर आपण यांच्याकडून जे पदार्थ घेतोय ते जर घेणं बंद केलं, म्हणजे आता जर आपण कोंबडी खातोय तर मीठ खाणं बंद केलं, गाई म्हशींपासून दूध येत आहे ते दूध घेणं आपण बंद केलं, तर काय होईल, यांची जी कृत्रिमरित्या संख्या वाढवली गेली आहे ती बंद होईल. म्हणजे हळूहळू त्यांची संख्या कमी होईल आणि पर्यावरणाचा समतोल येईल. आणि मग ते खाल्लं नाही तर मग आपण काय करायचं. तर मानव जो आहे, मानव कसा आहे की माकडांपासून उत्क्रांती होऊन मानव बनलेला आहे. तर जो वनस्पती आधारित आहार आहे तो आपण घेऊ शकतो.
तो आपला नैसर्गिक आहार आहे, तो घेऊ शकतो आपण. आणि हे पण खरं आहे की अश्मयुगीन मानव आहे, तो पण थोडंसं प्राणी खायचा, मांस खायचा, पण त्यावेळेस त्यांचं पशुपालन करून कृत्रिमरित्या त्यांची संख्या वाढवली नाही जायची. त्यामुळे पर्यावरणावर तसा परिणाम पडत नव्हता, जो की आज पडत आहे. आणि आज इतकं कमर्शियल झालेलं आहे की कोणतंही उद्योग केला तर त्या उद्योगामध्ये फक्त प्रॉफिट, नफा हेच एक तुमचं ध्येय राहतं, जो पण उद्योग करतोय. तर त्यामुळे आता आपण जुन्या काळात जाऊ नाही शकत की आपण एकदम छोट्या प्रमाणात पशुपालन करायचं आणि तेवढ्यावर आपलं भागेल. आज आपली हाव इतकी आहे की मोठ्या मोठ्या बिलियन डॉलरच्या इंडस्ट्रीज उभ्या राहिलेल्या आहेत प्राणी म्हणजे प्राण्यांपासून पदार्थ घ्यायच्या आणि त्यांची कत्तल करण्यासाठी. हे सगळं बंद होईल. आपण पूर्ण जगाला बदलू शकत नाही, पण ज्यांच्यापर्यंत हा संदेश जात आहे त्यांनी जर स्वतःच्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल केला, जर आपल्या आहारातून प्राण्यांपासून घेतले जाणारे पदार्थ, विशेष करून मांस, अंडी आणि दूध हे जर आपण वर्ज्य केले, तर मोठ्या प्रमाणात प्राण्यांचं जे पालन होते, त्यांची लोकसंख्या जी वाढवली जात आहे, ते बंद होईल.